मस्त भरलेले आहेत ना चिंबोरी बनवणार आहे आपण आणि अख्खे अख्खे असे मस्त असे खेकडे आहेत. आता खेकडे मी आहेत ना छान पहिल्यांदा स्वच्छ साफ करून मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर असे मोठे मोठे 2 असे खेकडे घेतलेले आहेत आणि ह्याच्यासाठी वाटण आहे ना मी तर कांदा, खोबरं, लसूण, टोमॅटो, आलं, कोथिंबीर हे ना सगळं भाजून घेतलेलं आहे. थंड झाल्यावर बारीक वाटून घ्यायचं आहे. आता कढई घेतलेली आहे. कढईमध्ये ना आपण तेल टाकूयात. तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण आहे ना वाटण टाकणार आहे. आता हे वाटण भाजायला आहे ना जास्त वेळ लागत नाही, कारण आपण अगोदर कांदा, खोबरं, टोमॅटो हे सगळं वाटून घेतलेलं आहे. मस्त असं हे वाटण आपल्याला आहे ना छान मीडियम गॅसवरती आहे ना भाजून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत. आता याच्यामध्ये सुके मसाले टाकूयात. कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, मिरची पावडर, हळद, धना पावडर, चिकन एव्हरेस्ट मसाला टाकायचा आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर परतलं ह्याच्यामध्ये आपण आहे ना पाणी टाकणार आहे. आपल्याला आहे ना ग्रेव्ही बनवायची आहे, अगदी रस्सा बनवायचा नाही. आपल्याला खेकडा मसाला बनवायचा, त्याच्यासाठी आपल्याला ग्रेव्ही बनवायची. म्हणजे ह्या ग्रेव्हीमध्ये ना आपल्याला खेकडे आहेत ना शिजवून घ्यायचे आहेत. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात. व्यवस्थित पुन्हा मिक्स करूयात आणि ही ग्रेव्हीला उकळी आली ना की गॅस बारीक करायचा आणि एक 5 मिनिट आपल्याला ग्रेव्ही छान अशी आहे ना मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायची. आता छान ग्रेव्ही आपली शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण साफ केलेले खेकडे टाकूयात. खेकडे टाकलेले आहेत आणि हा जी ग्रेव्ही आहे ना ही ते आपण खेकड्यांवरती ना व्यवस्थित असे खेकडे आहेत ना ग्रेव्हीमध्ये मिक्स करूयात आणि झाकण ठेवून ना एक 5 मिनिट छान अशी वाफ काढून घेऊयात. एक 5 मिनिटे झालेली आहेत. आपण खेकडे आहेत ना हे अगदी हलक्या हाताने ना पलटी करून घेऊयात. आता हे खेकड्याच्या नांग्या बिंग्या ना अजिबात तुटत नाहीत, त्याच्यामुळे आरामशीर आपण आहे ना हे करू शकतो. पुन्हा 5-7 मिनिटाची वाफ काढून घेतली तर बघू शकता मस्त भरलेला चिंबोरी मसाला आपला तयार झालेला आहे. आता ह्याच्यावरती बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त खायचं. व्हिडिओ जर पूर्ण बघायचा असेल तर चॅनेलवर अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा.